हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग पाहणार आहोत. तर या मालिकेमध्ये पहिल्यांदा अर्जुन आणि सायली बसलेले असतात. संध्याकाळी आईस्क्रीम खात बसतात आणि अर्जुन म्हणतो, अजूनही विश्वास बसत नाही आहे, पण आज तू तन्वी म्हणून माझ्यासमोर बसलीस ना, हे खूप मोठं मिरॅकल आहे असं म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, मुळात पूर्णाजींनी जसं ठरवलं होतं ना, तसंच घडलं आहे आपल्या दोघांचं एकमेकासोबतचं लग्न. मला तुम्हाला आठवते का, जेव्हा आपलं लग्न झालं होतं तेव्हा पूर्णाजी देवाला खूप दोष देत होत्या की आपलं लग्न का झालं नाही, पण खरं तर देवी आई तिचीच इच्छा होती की पूर्णाजीचीच इच्छा देवी आई पूर्ण करत होती. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली. तेव्हा इकडचा जेलमधला सीन दाखवलेला आहे. नागराज हा राकेशवर खूप रागवत असतो आणि म्हणतो की ह्या मेंदूच्या जागी डोक्यात भुसा भरलेला मुलगा माझ्या घरात कसा जन्माला आला काय माहीत. हे काम जर तू केलेलं असतंस ना तर असं म्हणतो, आणि एक काम असेल तर धड करत नाहीस असं नागराज म्हणतो. राकेश म्हणतो, पप्पा मी माझं काम नीटच केलंय. त्याच्या गाडीचा ब्रेक फेल करून त्यांचा ॲक्सिडेंट होणारच होता, पण तो अर्जुनमध्ये आला, त्याला मी काय करू. तेव्हा सचिन म्हणतो, प्लीज चिडचिड करू नका. आता जरा सायलीला तिचं बालपण आठवलं तर पुढे काय करायचं ते ठरवूया. मग नागराज म्हणतो, मेलो मग संपला, आपला सगळं संपलं. इतके दिवस मी हेच प्रयत्न करत होतो की या दोघांना, सुभेदारांना आणि किल्लेदारांना सायली तन्वी कळलंच नाही पाहिजे. समोर असून सुद्धा नाही कळले त्यांना इतके दिवस, पण आता कळले सायलीच खरी तन्वी आहे. आता कळेल असं म्हणतो. नागराज म्हणत असतो, दादाची प्रॉपर्टी हिसकावून घेण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण प्रॉपर्टी तर माझ्या हातात काही आलीच नाही. पण त्याची मुलगीसुद्धा त्याच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, पण तीसुद्धा आता तिला मिळणार. सगळी सुखं त्याच्या पायाशी लोळणार आणि मी तुरुंगात कितपत पडणार. आणि आता इकडे महिपत, हे अर्जुन आणि सायलीला मी कायमचा संपवून टाकतो असं नागराज म्हणतो. त्यांचं संपवून टाकतो आहे काही, नुसता बोलतो हा नागराज. मग खरंच हिंमत असती तर इथे कोणा येण्याच्या आधीच संपवला असता असं राकेशला नागराज म्हणतो. सायली आणि अर्जुनला तेव्हा सचिन म्हणतो, काय बोलताय तुम्ही दोघं, कुणाला तरी डायरेक्ट मारून टाकायचं हेच तुमच्याकडे आहे का, दुसरं काही नाही का. तेव्हा नागराज म्हणतो, हेच सांगत होतो मी त्याला केव्हापासून, सायलीला संपवण्यात काहीच नाही, आपणच लटकू. आता सायलीलाच कळले की ती तन्वी आहे हे म्हटल्यावर ॲक्सिडेंट करण्याचा माझा पहिला ऑप्शनच नव्हता, शेवटचा ऑप्शन होता, माहिती आहे का असं नागराज म्हणतो. सचिन म्हणतो, नाही नाही मला मान्य आहे, आत्ताची आपल्या हातून खूप मोठी चूक झाली. आता कुणाच्याही खूनबिन न करता वेगळं काही करू शकतो का याचा विचार करा. अर्जुन आणि सायली जिवंत तर हवेत, पण त्यांना सुखात राहू द्यायचं नाही असं सचिन म्हणतो. आणि मग डोक्याला हात लावतात तिघे. आणि मग इकडे आता सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला असतो. अर्जुन म्हणतो, आईस्क्रीमचा डबा घेतो आणि तो स्वतः सगळं आईस्क्रीम खात असतो. आणि मग सायली म्हणते, अर्जुन तू ना नेहमी असंच करतोस, भरभर आईस्क्रीम खातो आणि माझ्यासाठी काहीच उरत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओ माझा तरी मला अर्जुन म्हणालीला. तेव्हा सायली म्हणते, म्हणणारच ना, मैत्रीण आहे ना तुझी मी, मैत्रिणीला तुझ्या सगळ्यासमोर मला असं नाही म्हणता येणार असं म्हणते. आणि मग अर्जुनच्या समोर जो आईस्क्रीमचा डबा असतो तो हळूच काढून घेते सायली. आणि मग अर्जुन म्हणतो, काय सायली, सगळ्यासमोर मला अर्जुन म्हणाली हीच ना, मला जास्त आवडेल. आणि मग अहो असं म्हणते. आणि मग मला वाटलं की सायली होती, अर्जुन म्हणालीस तर मला माझी मैत्रीण तरी बोलते असं वाटतं. तेव्हा सायली म्हणते, अहो मी तुम्हाला सगळ्यासमोर अरे तुरे केलं ना तर मलाच अवघडल्यासारखं होईल असं सायली म्हणते. आणि मग परत आईस्क्रीमचा डबा घेते. अर्जुन म्हणतो, अर्जुन असे म्हणतात तर सो स्वीट असं म्हणतो. आणि मग आता इकडे जेलमधला सीन परत एकदा दाखवलेला आहे. नागराज म्हणतो, नको ना, तो अण्णा बाबा होऊन बसला इथं, माझ्यासमोर उभा राहू नकोस, घरी जा असं राकेशला नागराज म्हणत असतो. जा इथून, माझ्या समोरून जा असं म्हणतो. आणि मी कशाला जाऊ असं
राकेश म्हणत असतो. तेव्हा राकेश म्हणतो, नाही, नागराज म्हणतो की त्या सायलीला काही आठवले का, काय काय आठवले ते बघ जा जा, असं म्हणतो. आणि मग हा बघतो म्हणून राकेश तिथून निघून जातो. मग सगळंच आठवलं असेल तर नागराज म्हणतो, पण मीच सांगायचं का तुला मूर्खा? बाकीच्यांना पटवून दे ना, ही मुलगी खोटं बोलतीये, ही तन्वी नाही आहे. अरे तिच्याकडे पुरावे, हे माग पुरावे, आणि तिचं म्हणणं खोडून काढ, काहीही कर, लोकांना पटलं पाहिजे की ही तन्वी नाही आहे. म्हणून तू असं काहीतरी कर, असं राकेशला सांगतो. राकेश म्हणतो बघतो बघतो म्हणतो आणि तिथून निघून जातो. मग आता नागराज म्हणतो निघ जा, असं म्हणतो. नागराज म्हणतो की महिपत असताना तर आपणाला काही करावं लागलं नसतं, त्याचं डोकं जरा नीट असतं तर किल्लेदार आणि सुभेदार या दोघांनाही झोपवलं असतं, पण आता झालाय तो बाबा, निघालाय सत्याच्या मार्गावर. सचिन म्हणतो अण्णा कोणत्याही मार्गावर असू द्या, नागराजकडे आपल्याला नागराज अंकल आपण आपल्या कामासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचं, असं सचिन म्हणतो. तेव्हा नागराज म्हणतो कसं? नागराज कुठे आणि का त्याच्या नावाने तीर्थप्रसाद वाटायचा, का त्याच्या नावाचा जय जयकार करत बसायचा, महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय, असं करत. तेव्हा सचिन म्हणतो वाट लावू शकतो आपण अण्णांची मदत घेऊन, माझ्याकडे प्लॅन आहे. आणि तेव्हा नागराजच्या कानात काहीतरी तो प्लॅन सांगत असतो, पण आपल्याला तो प्लॅन ऐकवलेला नाही. आणि मग आता इकडे सायली अर्जुन असं गोड गोड बोलत असते एकमेकांना आणि आईस्क्रीम सगळं खाऊन टाकत असते. आणि मग अर्जुन आईस्क्रीम खाण्यासाठी चमचा खाली करतो तर आईस्क्रीमचा डबा सायलीने घेतलेला असतो आणि ते डबा सगळाच खातेस. अर्जुन म्हणतो तू डिस्टर्ब करतेस ना मला, आणि मग आईस्क्रीम काढून घेतेस. तेव्हा सायली म्हणते आता मी देणार नाही तुला, 7-8 चमचे खाणार मग तुला देणार, माझं मी कळायचं नाही तेव्हा आईस्क्रीम, दिस इज नॉट फेअर, असं म्हणतो. आणि मग तेव्हा सर्व माफ असतं, मैत्रीत सगळं माफ असतं. ठीक आहे घे म्हणून आईस्क्रीम देते. आणि मग अर्जुन म्हणतो बायको, लहानपणी अर्जुन असं वागायचं हरकत नाही, पण आता तर आपण मोठे झालो आहोत, लहानपणासारखं वागायचं आहे का तुला? तर सायली म्हणते हो, मला आता माझी ओळख भेटली आहे एवढ्या दिवसानंतर. तेव्हा अर्जुन म्हणतो तुला हवं तसं वाग, सगळा आनंद तू रिझर्व करतेस. पहिल्यांदा तुझ्या घरात आलीस होतीस तेव्हा कोणी तुला ॲक्सेप्ट करत नव्हतं, तुला किती परीक्षा द्याव्या लागल्या, आणि आज कळते की तू या घरची मुलगी आहेस, आमची तन्वी आहेस तू. तेव्हा सायली म्हणते खरं आहे, पण आपण जर गप्पा मारत बसलो तर रात्र निघून जाईल आणि आपण उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सायली म्हणते उद्या माझं कुटुंब मला मिळणार आहे, माझी माणसं मला मिळणार आहेत, असं म्हणतो. आणि आपण तयारीला लागू आपण लगेच, आणि मग चल मग तयारी करू, असं म्हणतात आणि दोघेही तयारीला लागतात. इकडे आता राकेश विचार करत उभा टाकलेला असतो आणि त्याला आठवतं की नागराज काय म्हणला. तिला जर आठवलं असेल तर बाकीच्यांना पटवून देणं की ही मुलगी खोटी बोलतीये, त्यांना नाही. तेव्हा राकेश नागराजचं सर्व बोलणं आठवतं, तर आता तिच्याकडे पुरावे माग, हे सुद्धा राकेशला आठवतं. असं नागराज म्हणत असतो, शंका काढ, तिचं म्हणणं खोडून काढ, काहीही कर, लोकांना पटलं पाहिजे की ही तन्वी नाही आहे म्हणून, कळलं का, असं नागराज म्हणत असतो. हे राकेशला सगळं आठवत असतं. राकेश तुम्ही शंका तरी काय काढू, मी कुठले पुरावे काढू, अर्जुन सायलीकडे किती माझे पुरावे खोडून काढतील, मला गप्प करतील, काय करू, असा विचार करत असतो. आणि मग तो फोन करतो सचिनला आणि सचिन फोन उचलतो आणि बोल राकेश, असं म्हणतो. मग सचिन ऐक ना, मला सांगितलं होतं की अर्जुन आणि सायलीचे हे पुरावे मी मागितले पाहिजे, पण ॲक्सिडेंटचं रिक्रिएशनच्या तेव्हा नक्की काय आठवलं काय नाही हे मला माहीत नाही, पण ती लोक घरी काय करणार आहेत ते पण मला माहीत नाही, मग कुठून काढू हे पुरावे. तेव्हा सचिन म्हणतो सायली आणि सत्यापर्यंत अर्जुन सायली कसे पोहोचले तुला माहिती हवी असेल तर जा, तू करेक्ट प्रश्न विचारू शकशील आणि तोंडावर पाडू शकशील. पण राकेश म्हणतो अरे पण त्यांनी हे सत्य कसे शोधून काढले हे मला माहीतच नाही, काय चालू आहे हे मला माहीतच नाही, 2 वर्ष मी इथं नव्हतो ना. तेव्हा सचिन म्हणतो सर्व ते एकाच व्यक्तीला माहिती आहे. राकेश म्हणतो सायलीची तिची खरी ओळख ही त्या व्यक्तीच्या कानावर घातलीच पाहिजे. राकेश म्हणतो कोण्या व्यक्तीबद्दल बोलतोयस तू? सचिन म्हणतो अर्थात प्रियाबद्दल बोलतोय मी, ऐकणार. प्रियाला अर्जुन आणि सायलीबद्दल सगळं नस माहिती आहे, त्या दोघांना कोंडीत कसं पकडायचं त्या प्रियाकडून तुला गाईड करू शकते. राकेश
मी तू तर माझ्या लक्षात आलंच नाही. राकेश म्हणतो, एक काम कर, तुला आत्ताच्या आत्ता प्रियाला भेटायला हवं. तुला 1 तास आहे, तू लगेच जाऊन प्रियाला भेट. राकेश म्हणतो, हो मी जातो आणि मग इकडे फोन ठेवतो. मग आता जेलमधला सीन दाखवलेला आहे. हवालदार त्या प्रियाला म्हणते, तुला भेटायला कोणीतरी आला आहे. तेव्हा प्रिया म्हणते, सचिन आला असेल. त्या प्रिया म्हणते, त्याबद्दल काय बोलू मी त्या सचिनला, असं म्हणते. हवालदार म्हणते, सचिन नाही, दुसराच कोणीतरी आला आहे. तेव्हा प्रिया म्हणते, हे माझ्या घरचे आलेत का कोणी, असे म्हणते. आणि कोण आलं आहे, माझ्या घरचे आहेत का, असं म्हणून त्या हवालदार बाईला विचारते. तेव्हा तूच बघ येऊन कोण आहे ते, असं म्हणते. आणि चल म्हणते. आणि ते हवालदार, तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत, असं म्हणते. आणि मग तेव्हा प्रिया राकेशला बघून म्हणते, तू इंडियात कधी आलास, मला भेटायला तू आत्ता येतोयस, बहिणीची काहीच काळजी वाटत नाही का जरा. तर कोण बहीण, राकेश म्हणतो, कोण बहीण, कुणाची बहीण, कुठली बहीण, तू अजून स्वतःला तन्वी समजतेस का, स्वप्नातून बाहेर ये जरा. तुझ्यासारख्या खोट्या बहिणीपेक्षा माझे खरे वडील जेलमध्ये आहेत, त्यांची काळजी जास्त वाटते. मग प्रिया म्हणते, आम्हाला सोडवण्यासाठी काही करणार आहेस की नाही. राकेश म्हणतो, अरे माझ्या घरचे माझ्याकडे बघतसुद्धा नाहीत किंवा नाहीत, तू काहीतरी कर, तू इथून सोडव मला. राकेश म्हणतो, प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. प्रिया म्हणते, मदत कशासाठी. तेव्हा राकेश म्हणतो, हे बघ प्रिया, सगळा घोळ झाला आहे, सायलीला सगळं आठवलं आहे की ती तन्वी आहे म्हणून. तेव्हा प्रिया एकदम तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, हे काय, पण तिला हे कळलंच कसं, एवढी गोड बोलून मी तिच्यापासून एवढे दिवस मी सत्य लपवून ठेवले, आम्ही काय जेलमध्ये गेलो, तिला खपवणारं कोणीच नाही का, तिला कसं कळलं, असं प्रिया म्हणते. आणि डोक्याला हात लावून घेत असते. असं कसं कळलं असं प्रिया म्हणत असते. तेव्हा त्यांना बोलताना मी ऐकलं की अर्जुन म्हणत असतो की आपण तो ऑक्सिजनचं रिक्रिएट करणार आहोत, असं रिक्रिएशनमुळे तुला सगळं आठवणार असेल तर आपण ही रिस्क घेऊया, असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. आणि राकेश प्रियाला सांगत आहे आठवण. आणि मग त्यांनी कसं गाडीचे ब्रेक फेल केले ते सुद्धा आठवतं आणि सांगत असतो. मग सुमन काकूचा फोन आलेला राकेश गेल्यानंतर राकेश, सायली, प्रिया वहिनी आणि भाऊजी कुठेतरी बाहेर गेलेत, अजून परत आलेले नाहीत, असं सुमन काकू सांगत असतात. ते पण राकेश प्रियाला सांगत असतो. आणि मग प्रियामध्ये ऑक्सिजन रिक्रिएशनच्या वेळी गेले असते तर बरं झालं असतं, मी इतकी वर्ष मेहनत करते आणि आता काय ऐकायचं, सायली आणि अर्जुन जिंकले, या सगळ्याला कळलं ना, सुभेदार आणि किल्लेदार यांची प्रॉपर्टी तुम्ही विसरून जा. राकेश म्हणतो, नाही प्रिया, आपण हार नाही मानायची. सायली आणि अर्जुन सगळ्यांना हे सांगत असताना मला त्यांना खोट्यात पाडायचं आहे. प्रियामध्ये, काय कसं करणार आहेस हे, अरे अर्जुन आणि सायलीकडे एकूण एक पुरावे असतील. राकेश तू जा आणि सगळ्यांना सांग ती बोआबाजी बंद आहे आणि ती बंद करा, असं मी अर्जुनला आणि सायलीला कायमचं संपवायला हवं. आणि प्रिया म्हणते, हे तर फरक तर अण्णाच करू शकतात. तेव्हा राकेश म्हणतो, अण्णावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही, बघूयात की आता त्यांना खोट्यात कसं पाडता येईल. पण प्रिया, असे कोणते प्रश्न आहेत की मी त्यांना विचारल्यानंतर त्यांना उत्तर देता येणार नाही. तेव्हा प्रिया विचार करते. आणि मग आता इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन एक ताटली घेतो आणि एक चमचा घेतो आणि सगळ्यांच्या नावाचा, पूर्णाजी, अस्मिताताई, मम्मा, डॅड, अश्विन, प्रतिमात्या, सगळे बाहेर या, असं म्हणतो. आणि तेवढ्यात सगळेजण बाहेर येतात. आणि प्रतापराव म्हणतात, काय रे, काय आहे, असं तू काय केलंस, असं प्रतापराव म्हणतात. तेव्हा सगळेजण बघत असतात. अर्जुन म्हणतो, नाही, खूप सारी फुलं लावलेली असतात, पण काही म्हणतात, आणि सगळे डेकोरेशन का केलेत, कोणाचा वाढदिवस आहे का. पूर्णाजी म्हणतात, माझ्या अजिबात लक्षात नाही बघा, आजकाल राहत असंच होतं. मग अर्जुन म्हणतो, नाही, आज कोणाचाही वाढदिवस नाही, पण आज आपल्या सगळ्यांसाठी वर्ल्ड बेस्ट दिवस आहे, असं अर्जुन म्हणतो. पण रविराज म्हणतात, काय, पण हेच कपडे, हे सगळं मी सांगतो, असं अर्जुन म्हणतो. जे काय आहे ना ते आज काय आहे ना ते बघितल्यावर चक्कर येऊन तुम्ही पडणार आहात, त्यासाठी तुम्ही अगदी खाली बसा, असं म्हणतो. आणि मग तर बाप रे, एवढं काय झाकून ठेवलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, निगेटिव्ह असणार आहे की पॉझिटिव्ह असणार आहे. अर्जुन म्हणतो, पॉझिटिव्ह म्हणजे 1000% पॉझिटिव्ह आहे, अर्जुन म्हणत असतो. आणि बसा, सगळेजण बसा. मग सगळेजण खाली बसतात. आणि मग अर्जुन म्हणतो, सो ऑल सेट, तू काय सांगणार आहेस, सत्यावर आहे असं म्हणतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हे तू काय सांगणार आहेस त्यावर ठरवलेलं आहे. अर्जुन म्हणतो, दाखवतो, ही आहे आपली सर्वांची लाडकी तन्वी, असं म्हणतो. आणि तो कापड ज्या फोटोवर टाकलेला असतो ते कापड बाजूला काढतो. आणि मग सर्वजण पाहतात. आणि मग आता दुसऱ्या एका फोटोवरचा परत एकदा कापड काढतो. आणि हे किती गुड एक्सप्रेस आहेत लहान तन्वीचे. आणि मग तो दुसऱ्या फोटोवरचा सुद्धा कापड काढतो.
आणि मग आता तिसऱ्या फोटोवरचा कापड काढतो आणि तो सिनियरसोबतचा फोटो असं म्हणतो. आणि मग अजून एक असं म्हणत असतो. आणि मग पूर्ण आजी म्हणतात, किती गोड आहे ना, असं म्हणतो. आणि मग अजून एका फोटोवरचा कपडा काढतो आणि आत्यासोबतची फोटो असं म्हणतो. आणि सर्व फोटोवरचा कपडा काढतो आणि हे सारे क्यूट फोटो आहेत असं म्हणतो. कसं वाटलं? रविराज म्हणतात, अर्जुन, ही किती वेळा सांगितलं आहे, तन्वीचा विषय या घरामध्ये काढायचा नाही, तरीसुद्धा तू पुन्हा पुन्हा का आठवण करून देतोयस? अर्जुन म्हणतो, सिनियर हे डोक्यातून काढून टाक. या घरात नेहमीच तन्वीची आठवण काढली जाणार आहे. सगळेजणच अर्जुनकडे पाहत असतात आणि अर्जुन म्हणतो, तन्वी आपल्या सगळ्यांचा श्वास आहे, या घरची मुलगी आहे, तिला विसरून कसं चालणार? आणि म्हणून तर मग आपण आज तन्वी डे सेलिब्रेट करतोय. तू माझी म्हणतात ना, पूर्णाजी म्हणतात, तुला हे असलं काही सुचलं कसं? प्रतिमात्या म्हणतात, नक्कीच ही सायलीची कल्पना असणार, तिला माहिती आहे. हे सगळे फोटो बघून मला खूप छान वाटेल. प्रतापराव म्हणतात, अरे पण सायली कुठे आहे? अस्मिता म्हणते, हो, ती तुझ्याबरोबर खाली का नाही आली? तेव्हा अर्जुन फोन करतो आणि म्हणतो, सायली कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हवंय ना? आणि मग तो आता इथेच उत्तर आहे असं म्हणतो आणि तो पायऱ्याकडे दोन्ही हात करतो. आणि मग सायली लहानपणीच्या तन्वीचा जसा ड्रेस घातला होता ना, सेम टू सेम तसाच ड्रेस घालते आणि पायऱ्या उतरत खाली येत असते आणि गाणं लागलेलं असतं. सेम टू सेम तन्वीसारखा ड्रेस सायलीने घातलेला असतो. मग सायली खाली आली आहे आणि सगळेजण आश्चर्याने सायलीकडे पाहतात आणि सायलीसुद्धा खूप खुश असते आणि तीसुद्धा सगळ्यांकडे पाहत असते, अर्जुनकडे पाहत असते. आणि इथे चैतन्यसुद्धा आलेला असतो बरं का. प्रतिमात्या पुन्हा एकदा लहानपणीच्या फोटोकडे बघतात. पूर्णाजी म्हणतात, तुम्हा दोघांचं काय चाललं आहे? मला काहीच कळत नाही आहे. अस्मिता म्हणते, हा सगळा घाट का घातलाय तुम्ही दोघांनी? कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, सायली, अगं सायली, तुला तन्वी म्हणून वावरण्याची काहीच गरज नाही, कारण पूर्णाजीला माहिती आहे की सायली तू आहेस आणि तन्वी नाही, असं कल्पनाताई म्हणतात. तेव्हा प्रतापराव म्हणतात, अरे बोला, काहीतरी बोला. अर्जुन म्हणतो, हेच तर तुम्हाला सरप्राईज आहे. ज्या तन्वीची आपण इतकी वर्ष वाट बघत होतो, तिच्यासाठी प्रत्येकाचा जीव वरी खाली होत होता, ती कोण आहे हे आम्हाला फायनली कळले आहे, असं अर्जुन म्हणतो. आणि मग सर्वजण एकमेकाच्या तोंडाकडे पाहत असतात आणि मग राकेशसुद्धा बाहेर येऊन चुरून उभा टाकून ऐकत असतो. आणि अर्जुन म्हणतो, ती दुसरी तिसरी कोणीच नाही, आपली सायलीच आपली सर्वांची लाडकी खरी तन्वी आहे, असं म्हणतो. आणि मग सगळेजण अवाक होऊन सायलीकडे पाहत असतात आणि सायली खूप खुश असते. आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. तर आता उद्याच्या भागामध्ये राकेश येतो आणि म्हणतो, इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचा असा खेळ का केलाय तुम्ही? आणि प्रताप खेळ असा करू शकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक महत्त्वाची व्यक्ती आहे जी सांगू शकते 100% की हीच खरी तन्वी आहे. तेव्हा ती आणि मग दरवाजा उघडतात आणि दरवाजा उघडल्यानंतर तेव्हा मधुभाऊ खुर्चीवर बसून आतमध्ये येत असतात. तेव्हा सुमन काकू म्हणतात, ज्या दिवशी रविराज भाऊजींचा अपघात झाला होता त्या दिवशी तुम्हाला तन्वी मंदिरात भेटली होती का, असं सुमन काकू मधुभाऊला विचारतात. तेव्हा मधुभाऊ तिला हो म्हणून सांगतात. मग आता प्रतिमात्या म्हणतात, माझं मन मला नेहमी सांगत आलंय की तूच माझी लेक आहेस, असं प्रतिमात्या सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिच्या समोर उभ्या टाकतात आणि म्हणतात. तेव्हा रविराज काका म्हणतात, यावेळी जर हे खोटं ठरलं ना तर, असं म्हणतात. आणि मग राकेश म्हणतो, खोटंच आहे, ते खोटंच ठरणार आहे, काय पुरावे आहेत? तेव्हा अर्जुन म्हणतो, पुरावे आहेत आणि हे आहेत प्रतिमात्याचे आणि सायलीचे रिपोर्ट, आणि हे सायलीचे DNA रिपोर्ट आणि प्रतिमात्याचे ही पूर्णपणे 100% मॅच झाली आहेत. म्हणजे मग रविराज म्हणतात, म्हणजे तूच आमची तन्वी आहेस लाडकी, असं म्हणतात. आणि रविराज सायलीला म्हणतात आणि सायली हसत असते आणि रडतसुद्धा असते. आणि इथेच आपला आजचा प्रोमोसुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग आवडला का? ही मालिका आवडते का? आवडत असेल मालिका
तर लाईक करा. या मालिकेतले पात्र तुम्हाला कसे वाटतात? मला तर खूप आवडतात. तुम्हालासुद्धा आवडतात का? आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद.